जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज तंजावर तामिळनाडू येथील भोसले राजघराण्याविषयी माहिती सादर करण्यासाठी आपल्या इथं उपस्थित आहे. आतापर्यंत स्वराज्यातील सर्व महाराजांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलेलं आहे. महाराज शहाजीराजे जे स्वराज्य संकल्पक होते आणि राजमाता जिजाऊ ज्या स्वराज्यजन्य होत्या, इथपासून या घराण्याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभं राहिलं. त्याचप्रमाणे तंजावरमध्ये शहाजीराजाच्या प्रेरणेनं पुढं मराठी राज्य उभं राहिलं. तेव्हा भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे येथे मी आणि माझी पत्नी सौ पद्मावती एका कार्यक्रमासाठी आम्हाला इतिहास अभ्यासक व लेखक श्री मोहिते साहेब, विक्रमसिंह मोहिते जे प्रसिद्ध मोहिते घराण्याचे वारसदार आहेत, त्यांच्या निमंत्रणावरून गेले असताना छत्रपती शिवाजीराव महाराज तंजावर यांची भेट झाली आणि या कार्यक्रमामध्ये त्या दोघांकडून कार्यक्रमाच्या निमित्ताने तामिळनाडूमधल्या भोसले घराण्याची माहिती मिळाली. त्याचबरोबर इतिहास अभ्यासक योगेश जाधव यांच्याही माहितीतून काही कल्पना आली आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या बाहेर तामिळनाडूमध्ये तंजावरमध्ये जे मराठी राज्य उभं राहिलं ते सांगताना मला आनंद होत आहे. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टीचे युगपुरुष होते, ज्यांनी तंजावरमध्ये जिंजीला किल्ला घेऊन राजाराम महाराजांची सोय केलेली होती. कारण पुढच्या काळामध्ये त्यांना माहीत होतं की मोगलांचं आक्रमण झालं तर रायगड पडणार आणि त्यामुळे दक्षिणेकडे आश्रय घ्यावा लागणार. आणि तसंच झालं. पुढे शाहू महाराजांच्या अगोदर म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या आणि ताराराणीच्या काळामध्ये जिंजीवरून मराठी राज्याची सूत्र हल्ली दक्षिणेकडे आणि त्याचबरोबर जिंजीला शहाजीराजे यांना या भागामध्ये आदिलशहानी जी जागीर दिली होती तिथं त्यांनी जवळजवळ आपलं राज्य निर्माण केलं. शहाजीराजाच्या काळात ते आदिलशहाला अंकित होते, पण शहाजीराजाचे दुसरे पुत्र व्यंकोजीराजे भोसले यांच्या काळामध्ये त्यांनी तंजावरमध्ये मराठी राज्याची स्थापना केली आणि तिथपासून व्यंकोजी राजापासून जवळजवळ 10 राजे या घराण्यामध्ये होऊन गेले आणि त्यामध्ये त्या सर्व राजांनी जवळजवळ 180 वर्ष दक्षिणेत तामिळनाडूमध्ये राज्य केलं. अर्थात आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर फार कमी माहिती आहे की मराठी राज्य पुढच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम सगळीकडे पसरलेलं होतं. पण आज फक्त तामिळनाडूमधल्याच या घराण्याची आपण माहिती पाहणार आहोत की हे घराणं 180 वर्ष टिकलं आणि पुढे सन 1832 मध्ये इंग्रज राजवटीमध्ये तिसरे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या काळामध्ये इंग्रज सरकारनं हे बरखास्त केलं राज्य आणि सर्व संस्थानं बरखास्त झाली. त्याबरोबर तेही राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं. या घराण्यामध्ये सर्वात शूर, विद्वान, कलाप्रेमी, साहित्यप्रेमी म्हणून जे नाव घेतलं जातं ते सरफोजी राजे भोसले यांचं. सर्व मराठी राजांनी या कुळामध्ये झालेल्या, वंशामध्ये झालेल्या 50हून अधिक ग्रंथ रचना केलेल्या आहेत. उत्तम उत्तम ग्रंथ म्हणजे हे राजे केवळ राजेच नव्हते तर उत्तम लेखक होते, उत्तम नाटककार होते आणि अशा प्रकारे त्यांनी जवळजवळ 50 ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. त्यात 12 दर्जेदार नाटकं आहेत. विशेष म्हणजे तंजावरमध्ये भारतातलं पहिलं नाटक रंगमंचावर आलं ते
याच घराण्यातर्फे सरफरोश राजांनी पहिला छापखाना भारतामध्ये सुरू केला, तोही तंजावरमध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला ग्रंथ शिवभारत परमानंद, कवी परमानंद लिखित जो शिवभारत ग्रंथ आहे त्याची मूळ प्रतही आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर आणखी एक आश्चर्याची गोष्ट, इथं पहिली मुलींची शाळा याच घराण्याने तंजावरमध्ये सुरू केली. अशा प्रकारे हे राजे विद्याप्रेमी, लेखक, कलेला राजाश्रय देणारे अशा प्रकारे, आणि भरतनाट्यमचे या कलेलाही त्यांनी राजाश्रय दिलेला होता. मराठी राजांनी मराठी सण, उत्सव, कला, व्रत तंजावरमध्ये रुजविले. विशेष म्हणजे ही मराठी संस्कृती, तिथं तमिळ लोक त्या भागामध्ये राहतात, तमिळांचं वास्तव्य आहे, बहुसंख्येने तमिळ तिथं राहतात. तरीसुद्धा महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम या सर्व राजांनी केलं. सरफोजी राजांनी भव्य असं ग्रंथालय तिथं उभारलं आणि 17 विषयावरती हजारो ग्रंथ निर्माण झाले, केले गेले. आणि त्याचबरोबर तो संग्रह त्यांनी जगातील उत्तम उत्तम ग्रंथ आणून त्याचा संग्रह केला. एकूण ग्रंथ जवळजवळ 3 लक्ष त्या ग्रंथालयामध्ये आहेत. म्हणजे हे जगातलं एक आश्चर्यचकित करणारं ग्रंथालय आहे. अर्थात यामध्ये ग्रंथ आहे असा की जो उजवीकडून वाचलं तर रामायण आपल्याला समजतं, डावीकडून वाचलं तर महाभारत कळतं, आणि वरून खाली वाचत गेलं तर श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आपल्याला कळतो. म्हणजे हे जगातलं एक आश्चर्य आहे. तेव्हा अशा प्रकारे युद्धशास्त्रापासून वैदिक शास्त्रापर्यंत पशु पक्षी, आरोग्य, कला, अर्थ, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, बांधकामशास्त्र अशा विविध विषयावर अनेक ग्रंथ इथं उपलब्ध आहेत. आणि महाराष्ट्रातील अनेक लोक, अनेक विद्वान, अनेक इतिहासकार अभ्यास करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी या ग्रंथालयामध्ये जातात. तेव्हा ऐतिहासिक माहिती केवळ तिथल्याच घराण्याची त्यांच्याकडे आहे असं नाही आहे. जगातील आणि विशेषतः भारतामधील अनेक घराण्याची माहिती आपल्याला तिथं उपलब्ध होते. अशा प्रकारचं ग्रंथालय स्थापन झालेलं आहे. आणि विशेषतः सरफोजी राजांच्या काळामध्ये हा सुवर्ण काळ मानला जातो. या घराण्याचं मोठं योगदान आहे. भारत चीनचं 1962 साली युद्ध झालं आणि या युद्धामध्ये संपूर्ण देश एकवटला. तसं पाहिलं तर या युद्धामध्ये भारताला माघार घ्यावी लागली होती, परंतु ते युद्ध थांबलं. श्री यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून संरक्षण मंत्री केलं गेलं पंडित जवाहरलाल नेहरूने. आणि त्या काळामध्ये देशातल्या ज्या ज्या घराण्यांनी मदत केली, व्यक्तींनी मदत केली, त्यामध्ये ज्या घराण्याचं मोठं योगदान आहे. त्याने जवळजवळ 2000 किलो सोनं या भारत सरकारला दान केलं, दिलं. युद्धासाठी मदत म्हणून दिली, युद्ध सामग्री दिली आणि त्याचबरोबर शस्त्रास्त्रही दिली. विनोबा भावेंनी भूदान चळवळ सुरू केली आणि ते देशभर फिरले. ज्या लोकांकडे जमीन नाही त्या गोरगरीब सामान्य लोकांना जमीन मिळावी, त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय चालावा म्हणून विनोबाजींनी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली जी चळवळ उभी राहिली ती भूदान चळवळ म्हणून देशभर प्रसिद्ध होती. आणि यामध्ये विनोबा भावेंनी लाखो एकर जमीन या देशामध्ये जमीनदाराकडून मिळवली आणि त्यात 100 एकर जमीन या तंजावरच्या महाराजांनी विनोबा भावे यांना दान केली. 5 लक्ष मराठी लोक आज तंजावरमध्ये राहतात आणि ते तमिळ मिश्रित मराठी बोलतात. अर्थात भाषेचा भाषेवर परिणाम होतो. आपले महाराष्ट्रीयन लोक जिथं जिथं ज्या प्रांतात राहतात तिथं तिथं त्यांच्यावर त्या त्या भाषेचा परिणाम झाला. मी इंदोरला गेलो त्यावेळेला धार
वगैरे भागात गेल्यानंतर मध्य प्रदेशामध्ये, माळव्यामध्ये आमचे जे नातेवाईक आहेत ते मराठी बोलतात, पण हिंदी मिश्रित मराठी बोलतात. झारखंडमध्ये किंवा छत्तीसगडमधले मराठी तिथली हिंदी भाषा स्थानिक, आज एक मराठी मिश्रित भाषा बोलतात. असा हा भाषेवर परिणाम होत असतो. माळव्यामधले जे लोक पवार वंशाचे महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती ज्यांनी वास्तव्य केलं, ते जरी माळवी बोली बोलत असले तरी त्यात मराठी शब्दांचा भरपूर वापर होतो. त्याचप्रमाणे ही मंडळी बोलत असतात. जी भाषा बोलतात ती तमिळ ते बोलतात आणि त्यामध्ये मराठी मिश्रित ती तमिळ असते किंवा मराठी बोलतात त्याच्यात तमिळचे सुद्धा शब्द असतात. आता पवार मंडळी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा सुरुवातीला ते जी बोली बोलत होते त्याला पवारी बोली म्हणतात. अर्थात ती हिंदीची एक बोली भाषा आहे आणि महाराष्ट्रात आल्यानंतर मराठीचा तिच्यावर परिणाम झाला आणि म्हणून वर्धा वगैरे भागामध्ये, नागपूरच्या भागामध्ये जे मध्य प्रदेशातून, माळव्यातून पवार घराणी आली ती सुद्धा हिंदी बोलताना मराठी मिश्रित हिंदी बोलतात. तेव्हा अशा प्रकारचं हे राजघराणं आजपर्यंत महाराष्ट्रातील शहाजी महाराजापासून ते शाहू महाराजांपर्यंत आणि जिजामातेपासून ते थेट तारा राणीपर्यंत मी आपल्यापुढे माहिती सादर केलेली आहे. म्हणजे एकूण महाराष्ट्रातल्या भोसले घराण्याविषयी. पुढे त्याच्या 2 शाखा झाल्या. एक शाखा सातारला, आजही सातारला ती गादी महाराजांची चालू आहे. त्याचबरोबर दुसरी गादी कोल्हापूरला तयार झाली छत्रपती तारा राणीच्या काळामध्ये. शाहू महाराज सातारला आणि तारा राणीचे वंशज हे पुढे राजाराम महाराजांचे वंशज हे कोल्हापूरला राज्य करू लागले. तेव्हा महाराष्ट्रामध्ये जसे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि त्यांचे वंशज आपल्याला दिसून येतात, तसं तामिळनाडूमध्ये, तंजावरमध्ये जे भोसले घराणं राज्य करत आलं आणि आजही तिथले महाराज हे साहित्यप्रेमी आहेत. तेव्हा असं हे राजघराणं केवळ राज्य करण्यासाठी त्यांनी आपल्या घराण्याचा उपयोग केला नाही, तर लोक सुसंस्कृत व्हावेत, कलेला उत्तेजन मिळावं, साहित्य निर्माण व्हावं, संस्कृतीची जपणूक व्हावी, अशा प्रकारचं महान कार्य यांनी केलं. तेव्हा हे ऐकल्यानंतर आणि माझ्या वाचण्यात आल्यानंतर आणि मला प्रत्यक्ष आत्ता सध्या तंजावरचे महाराज असलेले शिवाजीराव भोसले महाराज यांची 2दा भेट झाली. त्यात एक विक्रमसिंह मोहिते साहेबांच्यामुळे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये आणि दुसरी म्हणजे मावळा जवान संघटनेच्या कार्यक्रमामध्ये मावळा परिषद भरलेली होती पुण्यामध्ये. त्यामध्ये 2दा महाराज भेटले आणि त्यांच्या तोंडूनही जी माहिती ऐकायला मिळाली ती मी आपल्या पुढे सादर केली. तेव्हा या घराण्यातील सर्व महाराजांना, सर्व या घराण्यातील वीर पुरुषांना, साहित्यप्रेमी महाराजांना आणि विशेषतः सरफोजी महाराज आणि शिवाजीराव महाराज यांना मानाचा मुद्रा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय